Meeting recording has started. एक फोल्डर क्रिएट करा. मी तर फोल्डर क्रिएट केलाय MySQL डॅश. तुम्ही वेगवेगळा म्हणजे तुमच्या ह्याच्याने फोल्डर क्रिएट करा पहिल्यांदा. ठीक आहे. फोल्डर क्रिएट झाल्यानंतर तुम्हाला मी एक लिंक शेअर करते. MySQL वर्कबेंच तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. ठीक आहे. 1 सेकंड, मी ग्रुप वरती लिंक शेअर करते. आय थिंक मी केलेली असेल काल. सगळ्यांनी ग्रुप ओपन करायचा व्हॉट्सअपचा. त्याच्यामध्ये मी एक लिंक शेअर केली आहे. लिंक शेअर करून MySQL वर्कबेंच डाउनलोड करून घ्यायचंय. ठीक आहे. आता मला फक्त हे सांगा कोणाकोणाचं इन्स्टॉलेशन राहिलं आहे. श्रद्धा, महेश, राहिलंय? नाही राहिलं? झालंय की राहिलंय? कम्प्लीटेड. ओके. श्रद्धा नाही झालंय ना? ओके. निकिता, श्रुती, वैष्णवी नाही झालंय. चैतन्य झालंय. गणेश, रवी, यू हॅव कम्प्लीटेड विथ द इन्स्टॉलेशन. ठीक आहे. ऑनलाईन स्टुडंट्स मध्ये सांगा मला कोण कोण राहिलेलं आहे. साक्षी इन्स्टॉल्ड. ओके. विद्यासागर नाही मॅडम राहिले. ठीक आहे. मी ती लिंक शेअर केली आहे तुम्हाला व्हॉट्सअप वरती. लगेच ती लिंक जाऊन इन्स्टॉलेशन प्रोसेस करून घ्यायची आहे वर्कबेंचची. ठीक आहे. गणेश, हॅलो गणेश. इन्स्टॉलेशन झाले झालंय का? झाले बट ते क्युरी एक्झिक्यूट होत नाहीत. क्वेरी येते कळत नाहीये. ओके. नो ठीक आहे. कनेक्शन येते. त्याच्यामध्ये तुम्हाला एक युजर रूट पासवर्ड टाकावा लागेल. मी बनवले बट ते घेतच नाहीये. ठीक आहे. ती लिंक मी शेअर केली. एकदा प्रोसेस डबल बघून करा. सुरेखा, आकाश, इन्स्टॉलेशन राहिलेलं आहे? झालं मॅम, काल केला मी. ओके. काल केलं होतं. ओके. सानिया, संजना आहे मॅडम. आहे का? इन्स्टॉल आहे. ओके. नेहा आहे. झालं आहे. ओके. ठीक आहे. आपण पाठीमागचे 2 लेक्चरच आज ह्या लेक्चर मध्ये कव्हर करणार आहे कारण बरेचसे मेंबर्स आपल्याला ऍड झालेत. ठीक आहे. सो आणि जे ऍड नाहीये झाले त्यांच्यासाठी रेकॉर्डिंग पण होईल. ठीक आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल तुमचं मी लिंक शेअर केलेली आहे तुम्हाला व्हॉट्सअप वरती. ते ऍज इट इज प्रोसेस करायची आहे आणि तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. ठीक आहे वैष्णवी. त्याच्यासाठी मी तुम्हाला नंतर टाइम देते. ते टाइम त्याच्यामध्ये युटिलाइज करा. ठीक आहे. फर्स्ट ऑफ ऑल बघा MySQL त्याच्यामध्ये ऑफिशियल वेबसाईट ह्याची काय होईल ओपन होईल MySQL ची. ओके. याच्यामध्ये पूर्ण डॉक्युमेंटेशन आहे. याच्यामध्ये तुमचा पूर्ण एक सॉफ्टवेअर आहे MySQL ज्याच्यावरती तुम्ही डेटाबेस कनेक्टिव्हिटी करता आणि त्याच्यामध्ये तुम्ही टाइप्स ऑफ डेटा काय करता स्टोअर करता. एकदम नव्याने बघायचं पहिल्यापासून. जरी ज्याला माहित आहे तरी वेलांकडून ज्याला नाही माहित आहे त्याच्यासाठी काय तर वेगळं होईल. ठीक आहे. आता हा कम्युनिटी वेअर इज दॅट डाउनलोड्स. ह्याच्यामध्ये हे MySQL कम्युनिटी GPL डाउनलोड्स मध्ये जायचं. तुमचं सेटअप डाउनलोड होईल. ओके. कम्युनिटी सर्व्हर. हा एक मिनिट इथं सेटअप आहे माझं दाखवते मी. वर्जन लेटेस्ट कोई भी होगा ना उसमें. एक वेब कम्युनिटी आहे आणि एक फुल कम्युनिटी सपोर्ट वाला. ओके. सो एक मिनिट. हो MySQL वर्कबेंच. हा वो MySQL इंस्टॉलर फॉर विंडोज आहे. हा त्याच्यावर क्लिक केलं तुमचं काय होईल एक हा ह्याच्यामध्ये तुम्ही काय करा जे खालचं आहे हा MSI इन्स्टॉलर जो खालचा आहे म्हणजे 30 कम्युनिटी आणि वरचं वेब कम्युनिटी. खालचं कम्युनिटी वरचं वेब कम्युनिटी. ठीक आहे. मग खालचं करून द्या इन्स्टॉल डाउनलोड. त्याच्यानंतर दोनों में डिफरेंस क्या है? कौन सा ये वर्जन का कुछ है इसमें 2.1 M और ये वरचा आहे ते वेब कम्युनिटी आहे त्याच्यामध्ये खाली काही इन्स्टॉल म्हणजे तुमचं डायरेक्ट
त्याच्यासाठी सपोर्ट करेल, म्हणजे जे काही हे असेल तर नो इथं डायरेक्ट जे नो थँक्स जस्ट स्टार्ट माय डाउनलोड इथं डाउनलोड करून द्या. हे बघा त्या दोन्हीमध्ये तुम्हाला काय करायचे, खालची जी लिंक आहे ती डाउनलोड करा. ती डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला हे इंटरफेस ओपन होईल, त्याच्यामध्ये नो थँक्स जस्ट स्टार्ट माय डाउनलोड याचा सेटअप डाउनलोड होईल. सेटअप डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला सगळ्या प्रोसेस पुढे पुढे येतील. ठीक आहे, ते व्यवस्थित एका व्हिडिओ मध्ये मी दिलेलं आहे, ते तुम्ही ऍज इट इज करायची आहे प्रोसेस. ओके, ठीक आहे. सो आता माय एसक्यूएल आपण ओपन करतोय. गणेश एकदम लक्ष ठेवायचं आहे. नोटबुक, पेन, पेन्सिल काय असेल तुमचं, पेन असेल, इरेजर असेल, सगळं व्यवस्थित नीट ठेवा आणि कमांड्स व्यवस्थित राईट करा. ओके, आता माय एसक्यूएल जेव्हा तुम्ही पहिला डाउनलोड कराल त्याच्यामध्ये रूट पासवर्ड मागेल. ठीक आहे, तो पासवर्ड लक्षात ठेवायचा आहे. तो पासवर्ड केल्यानंतर तुम्हाला काय होते, तुमची कनेक्शन लोकल इन्स्टन्स तुमचा क्रिएट होईल, ज्याच्यामध्ये तुमचं रूट आणि युजर नेम किंवा ते तुमचं काय असेल तुमचं एक इंटरफेस ओपन होईल. ठीक आहे, आता हे ओपन झाल्यानंतर तुमचा एक इंटरफेस ओपन होईल, ज्याच्यामध्ये तुमचं काय आहे की लोकल इन्स्टन्स मायस्क्वेअर 80 हा पोर्ट आहे. त्याच्यामध्ये बघा होमचं ऑप्शन आहे. इथं डायरेक्ट गेल्यावरती तुम्हाला मल्टिपल ऑप्शन दिलेले आहेत. फॉर एक्झाम्पल फाईल, एडिट, व्ह्यू, क्वेरी, डेटाबेस, सर्व्हर, टूल्स, स्क्रिप्टिंग आणि हेल्प. ओके, आता फाईल मध्ये तुम्ही गेला तर याच्यामध्ये तुम्हाला पर्टिक्युलर वेजने ऍक्सेस आहे. आता न्यू मॉडेल करायचं असेल तुम्हाला काय करू शकता, कंट्रोल एन, एक शॉर्ट कीज पण आहे त्याच्यासाठी. त्यानंतर न्यू क्वेरी टॅब. दुसरा जर सपोज एका ह्याच्यामध्ये तुमचं झालेलं असेल क्वेरी, तुम्हाला असं वाटलं की नाही ही फाईल फुल होते किंवा हे मला स्पेसिफिक कळत नाहीये, तर डायरेक्ट तुम्ही दुसरी फाईल पण ओपन करू शकता. डायरेक्ट तुम्हाला फोल्डर ओपन करायचं आहे, डायरेक्ट जायचं ओपन एसक्यूएल स्क्रिप्ट. ओके, ह्याच्यामध्ये माझा डेस्कटॉप वरती फोल्डर होता माय एसक्यूएल. ओके, त्याला मी ओपन करेल, त्याच्यामध्ये माझी ही फाईल होती फर्स्ट डेटा बेस. ओके, डायरेक्ट मी ओपन करेल, डायरेक्ट फर्स्ट डेटाबेस तुमची काय झाली, फाईल ओपन झाली. ओके, आता ह्याच्यामध्ये हे सिम्बॉल्स आहे, तुम्ही इथं डायरेक्ट फाईल दुसरी ओपन करू शकता, इथं फोल्डर ओपन करू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर हे डेटाबेस आहे, टेबल्स आहेत, तुम्ही बाय डिफॉल्ट ह्याच्या थ्रू पण करू शकता. ठीक आहे, बट ऍज अ क्वेरीज आपण बघतोय तर आपण क्वेरीजनेच जाऊया. ठीक आहे, सो आता याच्यामध्ये बघा एक नेव्हिगेटर दिलाय. त्या नेव्हिगेटर मध्ये एक ऍडमिनिस्ट्रेशन ऑप्शन आहे आणि स्कीमाज ऑप्शन आहे. ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये तुम्ही बघितलं तर एक त्याच्यामध्ये मॅनेजमेंट आहे, इन्स्टन्स आहे, परफॉर्मन्स आहे, म्हणजे जे की एक सॉफ्टवेअर जे तयार करताना म्हणजे ज्या ज्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये बघू शकतो. ठीक आहे, जसं की त्याचं व्हर्जन बघू शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर क्लायंट कनेक्शन बघू शकतो, युजर्स प्रिव्हिलेजेस बघू शकतो, सर्व्हर स्टेटस बघू शकतो काय आहे वगैरे. हे काय आपल्याला काय हे नाहीये, बट हे जनरल आणि सेटअपच्या थिंग्स आहे, जेणेकरून आपण एका सॉफ्टवेअर वरती व्ह्यू करू शकतो. ठीक आहे, आता आपण ज्या गोष्टी करणार आहे त्या कुठं सेव्ह असणार आहेत, आपल्या स्कीमाज मध्ये. स्कीमाज मध्ये काय असणार आहे, इथं बघा हे स्कीमाज मध्ये हे सगळे जे दिसतंय ना तुम्हाला, कॉग्नी, कॉग्निशन डीबी, माय डीबी, नेट कोडिंग, न्यू स्कीमा. ओके, हे सगळे काय डेटा बेसिस आहेत जे की क्रिएट केलेत आपण. ठीक आहे, आता हे डेटाबेस झालं. आता फर्स्ट गोष्ट म्हणजे जे जे लेक्चरला होते त्यांच्याकडून मला एक्सपेक्ट आहे की व्हॉट इज द डेटाबेस. आता सॉफ्टवेअर बद्दल झालं, सॉफ्टवेअर आपण युज करणार आहे मायस्क्वेअर, त्याच्यावरती आपण डेटाबेस क्रिएट करणार आहे, टेबल क्रिएट करणार आहे, त्याच्यामध्ये कॉलम इन्सर्ट करणार, ह्या सगळ्या गोष्टी करणार आहे. बट त्याच्यामध्ये पहिली गोष्ट आपण डेटाबेस क्रिएट करतोय, तर व्हॉट इज द डेटाबेस. ऑनलाईन स्टुडंट्स, It is a collection of data in a format that we can easily access. येस, दॅट कॅन बी इझिली ऍक्सेस. आता डेटाबेस फॉर एक्झाम्पल, आता तुम्ही कुठल्या तरी गावाला निघालाय. ठीक आहे, तुम्हाला ज्या ज्या गोष्टी सपोज तुमच्या सोबत न्यायच्या आहेत, ज्या नाही न्यायच्या आहेत, ठीक आहे, त्या गोष्टी तुम्ही एका सुटकेस मध्ये प्रॉपर भरू शकता. ठीक आहे, आता जिथं सामान जे असेल काचेचं वगैरे सामान असेल, त्याच्यासाठी तुम्ही कंटेनर एक छोटा असेल प्लास्टिकचा वगैरे, त्या गोष्टी तुम्ही युज करू शकता. म्हणजे तुम्ही काय एक समजा की एका डेटा सोबत मला काहीतरी काम करायचं, त्या डेटामध्ये माझा डेटा कसा स्टोअर असणार आहे, डिजिटल फॉर्म मध्ये. डिजिटल फॉर्म मध्ये म्हणजे कसा की आपल्या एका
सॉफ्टवेअर मध्ये सेव्ह असणार आहे. किंवा आपण आता सपोज आता रेझ्युमच्या प्रिंटा घेता तुम्ही, पहिला तुम्ही सॉफ्ट कॉपी तयार करता आणि प्लस तुमची हार्ड कॉपी पण असते. हार्ड कॉपी म्हणजे काय, तुम्ही त्याच काय करणार आहे, प्रिंटा काढणार आहे, तुमच्यासोबत कॅरी करणार आहे, बरोबर आहे. आणि डिजिटली सेव्ह करणं म्हणजे काय केलं तुम्ही, ऑनलाईन कुठेतरी एका वर्ड वरती तो काय केलाय, रेझ्युम तुम्ही बनवलाय. म्हणजे ते काय केलं तुम्ही, डिजिटली त्याच्यामध्ये स्टोअर केलाय. आणि अनडिजिटल म्हणजे काय, ती हार्ड कॉपी जी की तुम्ही तुमच्यासोबत कॅरी करणार आहे. ठीक आहे. मग MySQL काय म्हणतो की डेटाबेस तुमचा तो आहे जे की तुम्ही कलेक्शन ऑफ डेटा डिजिटली स्टोअर करता. ठीक आहे. आणि कशाच्या फॉर्मॅट मध्ये करतो आपण, टेबल्स आणि कॉलमच्या फॉर्मॅट मध्ये. ठीक आहे. आता ते नंतर नेक्स्टचा पार्ट आहे. बट तुम्हाला डेटाबेस म्हणजे समजलं का, की काय आहे तो. जे स्टुडंट्स नव्हते ते डेटाबेसची हे राईट करून घ्यायचे. ओके, राईट. डेटाबेस is the collection of data in a format that can be easily accessed, ब्रॅकेट मध्ये लिहा, डिजिटल. आता सगळ्या गोष्टी डिजिटली झाल्यात, त्यामुळे तुम्हाला एवढं फोडून सांगायची काही गरज नाही असं मला वाटतं. ठीक आहे. आकाश, हॅलो, हाँ मैम. लिहिताय ना. हाँ मैं रिपीट करता. ओके, डेटाबेस आपण बघतोय. डेटाबेस इज द कलेक्शन ऑफ डेटा इन ए फॉर्मॅट that can be easily accessed. That can be easily accessed. ब्रॅकेट मध्ये लिहा, डिजिटली. ओके. साक्षी, गणेश, विद्यासागर, लिहिताय ना. ओके, Yes, आता ma'am. हे झालं. येस, आता हे झालं आपलं डेटाबेस. त्याच्यानंतर DBMS. व्हॉट इज द DBMS? डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. घ्या, DBMS, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. आता मला सांगा, ह्याच्या नावावरून तुम्हाला काय समजतंय, डेटाबेसला मॅनेज करणारी अशी एक सिस्टीम, त्याला काय म्हणतो आपण, DBMS. कधी कधी मुलांचं होतं की व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ DBMS. डेटाबेस मॅनेजमेंट स्टुडिओ म्हणतात. स्टुडिओ नाहीये, ते सिस्टीम आहे ज्याच्यावरती आपण आपला डेटाबेस मॅनेज करतो. आता मॅनेज करणं म्हणजेच काय, आता पुढे बघा. आता डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम मध्ये लिहा, ए सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन युज्ड टू मॅनेज अवर डेटाबेस. ए सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन used to manage our database. आता हे जे मी यूज करते, MySQL वर्कबेंच, हे काय आहे, एक सॉफ्टवेअर आहे ज्याच्यावरती आपण डेटाबेस आपला काय करतोय, मॅनेज करतोय. आता मॅनेज करणं म्हणजे काय, सगळं पुढे आहे. ठीक आहे. आता तुम्ही वेगवेगळे वेरियस टाइप्स ऑफ हे आहेत डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. लाईक एक्झाम्पल्स घ्या, MySQL वर्कबेंच, Postgres, MySQL workbench, Postgres. नेक्स्ट आहे SSMS. SQL सर्व्हर मॅनेजमेंट स्टुडिओ. त्याच्यानंतर आहे Oracle. ओके, हे काय टाइप्स ऑफ डेटाबेसेस आहेत. आणि हे जे मी तुम्हाला ऍप्लिकेशन सांगितले ते आपण यूज करतो रिलेशनल डेटाबेस साठी. काय, रिलेशनल डेटाबेस साठी. आता रिलेशनल डेटाबेस म्हणजे काय, की जो डेटा आपल्या टेबल्स आणि कॉलम्स मध्ये काय असतो, स्टोअर्ड असतो. आता मला सगळ्यांचे मार्क्स दिलेत,
आणि मला सांगितलं मॅडम एक रेकॉर्ड तयार करा ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक स्टुडंटचे काय करावे लागतील, मार्क्स स्टोअर करावे लागतील. ठीक आहे. हा मला डेटा भेटलाय कुठून तरी. आता ह्या डेटालाच मला काय करायचंय, RDBMS मध्ये करायचंय. ठीक आहे. RDBMS म्हणजे काय, रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट. हा, आणि त्याच्यामध्ये आपण काय करतो की आता मला मार्क्स दिलेत, मला आता काय करावं लागेल, तो डेटा स्टोअर करायचा आहे. ठीक आहे. टेबल्स आणि कॉलमच्या फॉर्म मध्ये मला कॉलम नेम द्यायला लागतील. आधी पहिल्यांदा स्टुडंटचा रोल नंबर द्यावा लागेल, त्याचा नेम द्यावा लागेल, मगच त्याचे मार्क्स मी स्टोअर करू शकते ना. मग ह्याला काय म्हणतो, डेटाला आपण कशामध्ये करतो की रिलेशन फॉर्म मध्ये करतो, जे की टॅब्युलर फॉर्म मध्ये आपण त्याला स्टोअर करतो. ओके. सो नेक्स्ट आहे नॉन रिलेशनल डेटाबेस. नॉन रिलेशनल डेटाबेस. त्याच्यामध्ये आहे डेटा नॉट स्टोअर्ड इन ए टेबल. आपण एका टेबल मध्ये डेटा स्टोअर करू शकत नाही त्याच्यामध्ये. सो त्याच्यासाठी एक सेपरेट आपल्याला हे आहे, डेटाबेस आहे. काय म्हणतो त्याला आपण, सॉफ्टवेअर आहे MongoDB. त्याचं एक्झाम्पल लिहा, MongoDB. नॉन रिलेशनल डेटाबेस. मॉक मध्ये विचारलं तर सांगता आलं पाहिजे. ओके. So, Sakshi, what is the relational database? Hello. Data not saved in a table. Okay. Sanjana, what is the non-relational database? In non-relational database, we can save the data, but not in the format of table form. Okay. Shraddha, what is the full form of DBMS? Yes. Okay. Shruti, what are the types of databases? Okay. So, Chaitanya, what is the database? Database is collection of information. It is digital and can be accessed easily. Mahesh, what are the softwares we have used for the RDBMS? MySQL, PostgreSQL, Oracle, और कुछ पता है? SQL Server. Okay. Ganesh, online Ganesh नहीं, offline Ganesh. Okay. Ganesh, what is the software we have used for the non-relational database? MongoDB. ठीक है. So आता राइट करा SQL. फुल फॉर्म क्या त्याचा, स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज. स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज. SQL is a programming language used to interact with. SQL is a programming language used to interact with relational databases. आता मला ह्या लाईनचा कोणी पण ऑनलाइन मध्ये मीनिंग सांगायचंय. गणेश पाटील. SQL is a programming language used to interact with relational database. काय असेल, काय मीनिंग आहे याचा? Ma'am, SQL is a technology or software which that through we SQL is can a software. SQL is a database. software we can communicate through database by SQL. Mahesh, SQL is a software. Chaitanya? No, SQL is a query language specifically used for database and that too for relational database which has rows and columns. Okay. SQL ही लँग्वेज आहे जी लँग्वेज आपण यूज करून डेटाबेस सोबत काय करू शकतो, रिलेशनल लावू शकतो. सपोज आता फॉर एक्झाम्पल माझे सॉफ्टवेअर आहे, आपण यूज करतोय MySQL वर्कबेंच.
त्याच्यावरती मी कोणती तरी प्रोग्रामिंग लँग्वेज यूज करते ज्याच्या थ्रू मी काय करू शकते, माझा डेटाबेस क्रिएट करू शकते, त्याच्यामध्ये टेबल्स क्रिएट करू शकते आणि त्याच्यामध्ये मी डेटा काय करू शकते, स्टोअर करू शकते. सो SQL इज द प्रोग्रामिंग लँग्वेज. ती आपण यूज करतो डेटाबेस सोबत काय करू शकतो, कम्युनिकेट करण्यासाठी. ओके, सो it is used to perform CRUD operations. It is used to perform CRUD operations. CRUD operations means create, read, update, delete. असे काही कमांड्स यूज करतो, जे कमांडचा यूज करून आपण काय करू शकतो. आता डेटाबेस क्रिएट करायचा आहे, आपण डायरेक्ट डेटाबेस इथं डायरेक्ट आपण असं केलं तर होऊ शकतो का? म्हणजे ज्या सॉफ्टवेअर मध्ये आपल्याला जर ऍक्सेस असेल, तुम्ही डायरेक्ट गोष्टी करू शकता. त्या जसं की फॉर एक्झाम्पल एक त्याचं बेटर एक्झाम्पल आहे झॅन सर्व्हर. झॅन सर्व्हर मध्ये आपण डायरेक्ट करतो, तिथे डायरेक्ट ऑप्शन दिलेले असतात त्याच्यामध्ये. ठीक आहे, बट ह्याच्यामध्ये एक क्वेरी यूज करून आपण कसं करतो, त्याच्यासाठी लागणारे कमांड. ठीक आहे, आता आपल्याला एक शेत करायचंय, शेतामध्ये गहू लावायचंय. पहिल्यांदा तुम्हाला ट्रॅक्टरचा यूज करावा लागेल. पहिल्यांदा ते रान तयार करावं लागेल, नांगरावं लागेल, त्याच्यानंतर ते रोटर फिरवावं लागेल. ठीक आहे, त्याच्यानंतर मग काय ते रोप वगैरे करावं लागतात, ते टाईप करायला लागेल. त्याच्यानंतर बिया हे करायला लागतात. हे काय सगळे कमांड्स आहेत, ते कमांड यूज करून काहीतरी आपण एक रान तयार करतोय, त्याच्यामध्ये आपण एक पीक लावतोय. ठीक आहे, सेम हे काय आहे की CRUD ऑपरेशन्स म्हणजे काय की असे काही कमांड्स यूज करून आपण काय करतो, डेटाबेस मॅनेजमेंटचाच म्हणजे मॅनेजमेंट म्हणजे ह्या सगळी गोष्टी त्याच्यामध्ये येतात की आपण डेटाला मॅनेज करू शकतो. ओके, सो इट इज युज्ड टू परफॉर्म CRUD ऑपरेशन्स. CRUD, CRUD operation. First, create, R for read, U for update, D for delete. आणि CRUD ऑपरेशन सगळ्यातच असतात. ठीक आहे, तर राईट करा. आता हे CRUD ऑपरेशन्स आपण कसे यूज करतो, त्याच्यासाठी आहेत आपले SQL कमांड्स. SQL कमांड्स विद्यासागर लिहिताय ना? हॅलो, हो लिहितोय. ओके, पहिला लिहा DDL, डेटा डेफिनेशन लँग्वेज. डेटा डेफिनेशन लँग्वेज. महेश, इट इज अ केस सेन्सिटिव्ह म्हणजे नाहीये, नॉन केस सेन्सिटिव्ह, पण त्याच्यामध्ये ऑप्शन येतो आपल्याला ते ऑन ऑफ करू शकतो आपण त्याच्यामध्ये, बट इट इज अ नॉन केस. DDL, डेटा डेफिनेशन लँग्वेज. आता त्याच्यामध्ये डेटा डेफिनेशन लँग्वेज मध्ये कोणते कोणते कमांड्स आहेत बघा, राईट करा. क्रिएट, अल्टर, ड्रॉ, ट्रंकेट. क्रिएट, अल्टर, ड्रॉप आणि ट्रंकेट. आकाश समजते का? हो मॅम, क्लियर आहे. ओके, व्हेरी गुड. हे समजायलाच पाहिजे, कारण हे समजल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही श्रुती आपण. जर आपल्याला माहितच नसेल की डेटाबेस आपण कसा क्रिएट करतो, कोणती कमांड यूज करून करतो, तर मग ह्या कमांड शिकलेल्याचा काय उपयोगच नाही राहत ना. सो एकदम केअरफुली सगळ्या कमांड्स एकाखाली एक लिहून घ्या. ज्यांनी लिहिलंय इट्स ओके, तुमचं रिव्हिजन होईल. ज्यांनी नाही लिहिलंय त्यांनी लिहा. दुसरा आहे DML, डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज. DML, डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज. ट्रंकेट पण DDL मध्ये. हो, okay Sureka, what are the commands we have used in a DDL language? Alter, drop, truncate. Alter, drop, truncate, only 3.
create, alter, drop, truncate. येस ओके. सो DML लँग्वेज डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज, त्याच्यामध्ये कमांड येतात तुमचे इन्सर्ट, अपडेट, डिलीट. इंसर्ट, अपडेट, डिलीट. महेश, DML में कौन से कमांड्स होते हैं? DML में कौन से कमांड्स होते हैं? ML, डेटा मैनिपुलेशन लैंग्वेज. क्रिएट पक्का होता है. अगर इंटरव्यूअर ने भी बताया आपको, अगर पूछा कि DML में कौन से कमांड्स होते हैं, आप क्रिएट बताओगे तो आंसर गलत रहेगा. ओके क्या ओके? इंसर्ट, अपडेट, डिलीट. डेटा डेफिनेशन का मीनिंग वेगळा है, मैनिपुलेशन का मीनिंग वेगळा है. वो बताए कि ना आगे राइट करो. नेक्स्ट DCL लैंग्वेज, डेटा कंट्रोल लैंग्वेज. ग्रांट एंड रिवोक, इसमें भी नहीं आता है. डेटा कंट्रोल लैंग्वेज, डेटा कंट्रोल लैंग्वेज. DCL, DCL चा फुल फॉर्म विचारला तर सांगता आला पाहिजे. येस, त्याच्यामध्ये कमांड येतात आपला ग्रांट आणि रिवोक. ग्रांट एंड रिवोक का मतलब निकाल देना और ग्रांट ग्रांट का मतलब कि परमिशन देना. किस चीज का मतलब? वो थांब ना, किती पुढे पुढे चालू आहे. एक एक कमांड बघायचे महेश आपल्याला. नेक्स्ट आहे TCL, कॉमिट, CMMIT, कॉमिट एंड रोल बॅक. TCL, ट्रान्झॅक्शन कंट्रोल लँग्वेज. बट आपल्या मोस्टली 3 लँग्वेजेस यूज होतात, DDL, DML आणि DQL. ट्रान्झॅक्शन कंट्रोल लँग्वेज मध्ये कॉमिट आणि रोल बॅक. आणि लास्ट आहे आपली डेटा क्वेरी लँग्वेज. गणेश कुठं अडकलाय? कोणती कमांड? कॉमिट अँड रोल बॅक. नेक्स्ट आहे DQL, सिलेक्ट आणि प्रिंट पण आहे त्याच्यामध्ये, बट मी कधी प्रिंट नाही यूज केलं. सो फर्स्ट बघतो आपण डेटा डेफिनेशन लँग्वेज, DDL. सगळ्या कमांड्स लिहिल्या SQL च्या. ओके चैतन्य, व्हॉट आर द कमांड्स इन SQL? There are 5 types of commands like SQL. Okay. DDL, data definition language. DML, data manipulation language. DCL, data control language. Okay. Transition, DCL, transition control language. Okay. DQL, data query language. Okay, very good. So, Sanjana, what are the commands we have used in DML? In Hello? DML, na, Yes. update, insert, and delete. Update, insert, and delete. Okay. Ganesh Patil, which Yes. commands we have used in DQL? Select and print. Yes. Mostly select. Shraddha? Yes. Shraddha, which commands we have used in a DDL? Create, alter, drop, and truncate. Create, alter, drop, and truncate. Okay. Vidyasagar, which commands we have used in TCL? Tell me the full form of TCL and tell me the and next tell me the commands. Akash,
Yes, ma'am. So which command we have used in a TCL? TCL में commit और rollback. Commit or rollback. And what is the full form of TCL? Transition control language. Okay. So Vaishnavi, what is the full form of DCL? DCL. DCL. Yes, data control language. Okay. So first आपण बघतोय कमांड. त्या सगळ्या कमांड मध्ये फर्स्ट आपली कमांड आहे DDL कमांड. DDL कमांड. ओके. DDL आणि आपण ह्याच्यामध्ये कंट्रोल स्लॅश केल्यानंतर आपली कमांड कमेंट होते. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये आपण फर्स्ट आपण कमांड बघणार. DDL मध्ये लिहा इट इज युज्ड फॉर क्रिएट द टेबल्स. इट इज युज्ड फॉर क्रिएट द टेबल्स. येस. म्हणजे डेटाला डिफाईन करून काहीतरी. ठीक आहे. आता माझा एक टेबल दिसतोय. आपण म्हणू शकतो ना की हा टेबल क्रिएटेड केला आहे. त्याच्यामध्ये व्हॅल्यूज काय केल्यात आपण काय म्हणतो. नाही पहिल्यांदा आपण काय म्हणणार की नाही ह्याच्यामध्ये काहीतरी डेटाबेस आहे. डेटाबेस मध्ये तो टेबल आहे. टेबल मध्ये हे रोज आणि कॉलम्स आहेत. म्हणजे डिफाईन करतोय एखाद्या टेबलला किंवा एखाद्या डेटाबेसला आपण काय करतोय डिफाईन करणे. आता ते कोणते कमांड्स यूज करून आपण डिफाईन करू शकतो तर आपले क्रिएट, ड्रॉप, अल्टर आणि ट्रंकेट. ओके. आता फर्स्ट आपण बघूया क्रिएट कमांड. क्रिएट. ऑनलाईन स्टुडंट्स स्क्रीन व्यवस्थित विजिबल आहे का? हो मॅम विजिबल आहे. येस. ओके. आता क्रिएट कमांड बघा. ह्याच्यामध्ये आपण काय करू शकतो टेबल क्रिएट करू शकतो, डेटाबेस क्रिएट करू शकतो. त्याच्यामध्ये लिहा वी कॅन क्रिएट द डेटाबेस अँड टेबल ऑल्सो. सो क्रिएट डेटाबेस साठी सिंटॅक्स लिहा. सिंटॅक्स क्रिएट डेटाबेस नेम DB आणि सेमीकोलन. क्रिएट टेबल नेम. हा गणेश अरे नाही होत कंट्रोल आणि फक्त माउस पुढे करायचं आणि ते पण पहिला ऑप्शन दाबा राईट साइडला राईट कॉर्नर. हा ओके. नाही ते नाही राईट कॉर्नर म्हणजे कसं ते साइडचं गायब होणार. पहिला ऑप्शन दाबा आणि दुसरा पण दाबा. ठीक आहे. क्रिएट डेटाबेस नेम आणि क्रिएट टेबल कसं करतो आपण क्रिएट टेबल नेम. ओके. सो फर्स्ट प्रोग्राम टू क्रिएट आवर डेटाबेस. सो वी कॅन राईट create database like a ch batch. आता हे बघा मी काय केले एक डेटाबेस क्रिएट केलाय बॅच नेमचा. ओके. आणि इथं बघा मी डायरेक्ट कर्सर पूर्ण कॉपी करून इथं डायरेक्ट रन पण करू शकते. इथं बघा ऑप्शन रनचा आहे. हे दोन्ही ऑप्शन रनचे आहेत. तुम्ही डायरेक्ट सगळा क्वेरी कॉपी करून डायरेक्ट रन करू शकता. नेक्स्ट पार्ट कसा आहे जिथं तुमचा कमांड एंड झालीये, जिथं सिंटॅक्स तुमचा एंड झाले इथं बघा एक आपला कर्सर शो करतोय. इथं सिलेक्ट एवढं टाइम कोणाला असतं करण्याचं. ठीक आहे. डायरेक्ट तुम्ही इथं जाऊन काय करू शकता की सेकंड ऑप्शन आहे एक्झिक्यूट द स्टेटमेंट अंडर द कीबोर्ड कर्सर.
डायरेक्ट इथं जाऊन तुम्ही काय करू शकता, तुमची कमांड रन करू शकता. आता इथं बघा खाली क्रिएट डेटाबेस बॅच, ही आपली डेटाबेस काय झाली, एक डेटाबेस क्रिएट झाला. आता डेटाबेस क्रिएट झालेला कुठं बघायचा, इथं बघा स्कीमाज मध्ये ज्या गोष्टी असतात ज्या की आपण क्रिएट करतो, ठीक आहे, एक युजर क्रिएट करतो त्याच्यामध्ये स्कीमाज मध्ये सगळ्या गोष्टी डिस्प्ले होतात. सो इथं जाऊन बघायचं. आता आपल्याला इथं कुठं बॅच नावाचा डेटाबेस दिसतोय का, नाही दिसत आहे. कसं दिसणार आहे, जाऊन फक्त काय करायचं, रिफ्रेश करायचं. प्रोजेक्ट जेव्हा स्टुडंट करतात त्यावेळी खूप घाईमध्ये डेटाबेस क्रिएट झालेला दिसत नाही त्यांना, मग लगेच लॅपटॉप घेऊन यायचा, मॅडम माझा डेटाबेस मी क्रिएट केला आणि मला दिसत नाहीये. ठीक आहे, या स्क्रॅच पासून गोष्टी होतात, म्हणजे ऑब्व्हियसली होणं पण आहे. फक्त जाऊन काय करायचं, आपल्याला रिफ्रेश करायचं. रिफ्रेश केल्यानंतर माझ्या इथं फर्स्ट डेटाबेस माझा क्रिएट झालाय, कोणता, BATCH. आता BATCH बघा, बी स्मॉल आहे आणि इथं मी क्रिएट करताना बी कॅपिटल आहे, म्हणजे SQL ला काही फरक पडत नाही. इव्हन तुमचे कॅरेक्टर स्मॉल घ्या किंवा लार्ज घ्या, ठीक आहे. त्यामुळे SQL इज अ नॉन केस सेन्सिटिव्ह लँग्वेज. ओके, ठीक आहे. फर्स्ट कमांड आपली झाली क्रिएट डेटाबेस बॅच. ओके, आता बघा ह्याच्यामध्ये एक अजून एक क्रिएट हे होतो. आता आपल्याला काय करायचंय, टू शो, ह्या सगळ्या गोष्टी मला प्रत्येकाच्या लॅपटॉप मध्ये इम्प्लिमेंट झालेल्या दिसल्या पाहिजेत. टू शो डेटाबेस, टू शो द डेटाबेस. What will be my command, like a show databases. आता मला काय करायचंय, हे बघा, आता हा ऑप्शन मी इथून काढते. मला इकडं स्कीमाचा कॉलम काय झालाय, माझा व्हॅनिश झालाय, मला इथं दिसत नाही. तरी पण मला काय बघायचंय की किती डेटाबेसेस माझ्या ह्या सॉफ्टवेअर मध्ये आहेत. सो मी त्याच्यासाठी काय करेल, शो डेटाबेसेस कमांड ऍक्टिव्हेट करेल. शो डेटाबेसेस, ठीक आहे. शो डेटाबेसेस केल्यानंतर काय, सेमीकॉलन इज द कंपल्सरी फॉर एव्हरी क्वेरी. ओके, त्याच्यानंतर मी रन करेल. हे बघा, जेवढे डेटाबेसेस माझ्या एका ह्याच्यामध्ये आहेत ते सगळे डेटाबेसेस माझे शो होत आहेत. हे बघा, बॅच आहे, कॉग्नी आहे, कॉग्निशन आहे, डीबी आहे, इन्फॉर्मेशन आहे, त्यानंतर माय डीबी, माय SQL, नेट कोडिंग, न्यू स्कीमास, परफॉर्मन्स स्कीमा, शॉप, सीज, टेक्नॉलॉजी, टेस्ट, वर्ड, एनिथिंग, ह्या सगळे डेटाबेसेस काय होतात, मला शो होतात. ओके, नेक्स्ट आहे आता टू शो टेबल्स. शो टेबल्स, आता बघा ह्यातला मी एखादा कोणता तरी डेटाबेस घेते जो की ऑलरेडी क्रिएटेड आहे. सो फॉर एक्झाम्पल कॉग्निशन, नाहीतर कॉग्नी घेते, ठीक आहे. आता मला डेटाबेस, आता हा मी माझा डेटाबेस यूज म्हणजे करू शकत नाही, कारण का त्याच्यामध्ये कोणतेही टेबल्स नाहीयेत. म्हणून मी काय करेल, दुसरा डेटाबेस यूज करेल जो का टू यूज, थांबा त्याची कमांड वाटलं तर खाली देईल. त्याच्यानंतर टू यूज डेटाबेस, त्याच्यासाठी कमांड आहे यूज डेटाबेस नेम. मी किती हे नोटबुक टू यूज डेटाबेस त्याच्यासाठी काय करायला लागेल, यूज आणि डेटाबेसचा नेम. आता मला कोणता डेटाबेस यूज करायचा आहे ज्याच्यामध्ये माझे टेबल्स असतील, कॉग्नी. बघा, कॉग्नी हा ऑलरेडी कोणीतरी तयार केलेला आहे हा डेटाबेस, ठीक आहे. हा मी डायरेक्ट यूज करते की ज्याच्यामध्ये टेबल्स आहेत, मला फक्त टेबल्स शो करायचे, ठीक आहे. आता हा डेटाबेस मी यूज करेल त्यावेळी माझी ही क्वेरी काय होईल, फायर होईल. आणि मी कोणत्या डेटाबेस मध्ये एंटर करेल, कॉग्नीच्या डेटाबेस मध्ये मी एंटर करेल. आणि ह्याच्यामध्ये मी आता करू शकते शो टेबल्स, ठीक आहे. आता मी शो टेबल करेल तेव्हा मला कॉग्नीच्या डेटाबेस मध्ये किती टेबल्स आहेत हे सगळे टेबल्स इथं शो झाले, ठीक आहे.
कार नावाचा आहे, कॉग्नी आहे, एम्प्लॉय आहे, इन्फॉर्मेशन आहे, ऑर्डर, पर्सन, पिकनिक, स्टुडंट, सब्जेक्ट, टेस्ट, एव्हरीथिंग. ठीक आहे. हे सगळे डेटाबेसेस काय सॉरी टेबल्स काय आहेत ह्या कॉग्नीच्या डेटाबेस मध्ये क्रिएटेड आहेत. ओके, समजलं? आता यूज डेटाबेस साठी आपण हे यूज करतो. ठीक आहे. आता त्याच्यानंतर एक ह्या सिंटॅक्स म्हणजे काय. आता एक सिंपल बघितलं डेटाबेस क्रिएट कसा करायचा, डेटाबेसला बघायचं कसं, त्याच्यानंतर त्याच्यातले टेबल्स कसे बघायचे, हे सगळे आपण छोटे छोटे कीवर्ड्स यूज करून करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर राईट करा सिंटॅक्स. व्हॉट इज द सिंटॅक्स. ऑनलाईन स्टुडंट समजतंय का? आकाश, गणेश, Yes, ma'am. गणेश, साक्षी. Yes, ma'am. ओके, साक्षी. Yes, ma'am. समजतंय. ओके, नेहा. नेहा, हा मॅम समजते. विद्यासागर, सानिया. ओके, व्हॉट इज द सिंटॅक्स. लिहा सेट ऑफ रूल्स अँड रेग्युलेशन टू यूज सेट ऑफ रूल्स अँड रेग्युलेशन set of rules and regulation. निकिता, जरी येत असलं तरी डबल एकदा बघायचं आहे, कारण आपण छोट्या छोट्या चुका खूप करतो प्रमाणाच्या बाहेर. ठीक आहे. गणेश समजते का नक्की? ठीक आहे. बाहेर आल्यानंतर मी प्रश्न विचारते, मला एक लाईन टू लाईन आन्सर पाहिजे. ठीक आहे. सेट ऑफ रूल्स अँड रेग्युलेशन टू यूज any particular language. To use any particular language. आता त्याच्यामध्ये बघा कॉलम, COLUMN कॉलम, त्यालाच आपण SQL च्या भाषेमध्ये म्हणतो फील्ड, FIELD. कॉलम इज इक्वल टू फील्ड. जर इंटरव्ह्यू वरनं विचारलं की व्हॉट इज द फील्ड इन अ डेटाबेस और व्हॉट इज द फील्ड इन SQL, तर सांगायचं की ते कॉलम आहे जे की आपण काय करतो टेबल मध्ये डेटा त्याचा इन्सर्ट करतो, किंवा ज्याच्या नेम म्हणजे सपोज ज्याच्यावरती आपल्याला डेटा एक पर्टिक्युलर सेटनी सेट करायचा आहे तो क्रिएट करायचा, त्याच्यामध्ये आपण कॉलम नेम ऍज आपण फील्ड आपण यूज करतो. ठीक आहे. त्याला आपण कॉलम म्हणजेच काय फील्ड म्हणतो त्याला. आणि रो इज इक्वल टू रेकॉर्ड. रो जे असतं रो वाईज डेटा आपला असेल तर त्याला आपण काय म्हणतो रेकॉर्ड म्हणतो. जरी हा पण प्रश्न विचारला की व्हॉट इज द रेकॉर्ड्स इन SQL, सांगता आलं पाहिजे. ओके. रो इज इक्वल टू रेकॉर्ड. आणि थर्ड आहे डेटा टाइप. हे डेटा टाइप सगळ्यांना नोन आहे, डेटाचा टाइप. सो टाइप ऑफ डेटा दॅट यू गाइज आर स्टोर्ड डेटा. आता बघा नेक्स्ट आपण न्यू कमांड बघणार आहे आपली, टू डिस्क्राइब दी टेबल और डेटाबेस. ओके, टू डिस्क्राइब दी टेबल और डेटाबेसेस. ओके. आता त्याच्यासाठी आपला सिंटॅक्स आहे. आता मला काय करायचंय डेटाबेस आता मला डिस्क्राइब करायचंय. ठीक आहे. सो आय विल राईट DESC डिस्क्राइब डेटाबेस नेम. DESC डेटाबेस नेम असेल माझा बॅच जे आपण आता क्रिएट केले, BATCH बॅच. ओके. आता ही जेव्हा कमांड मी रन करेल, बॅच डझंट एक्झिस्ट. हो, कॉग्नी आपण यूज केलाय ना. थांबा एक मिनिट. यूज नाही राहू दे, ह्याच्यामध्ये रोज आणि कॉलम हा आपण नंतर इन्सर्ट करायला यूज करू. डिस्क्राइब जो असता टेबल डेटाबेस मध्ये डिस्क्राइब कॉग्नी. डिस्क्राइब कॉग्नी. ओके.
हे बघा काय डिस्क्राईब केलं त्यानं की किती कॉलम्स आहे ह्याच्यामध्ये, त्यानंतर ज्या फील्ड्स कोणते कोणते आहेत. फील्ड म्हणजे काय, कॉलम नेम. ठीक आहे, की कोणते कोणते फील्ड आहेत त्याच्यामध्ये. स्टुडंट आयडी आहे. ठीक आहे, स्टुडंट आयडीचं नेम, सिटी, मार्क्स. हा डेटाबेस आहे ज्याच्यामध्ये टेबल ही झालंय. टेबल पण कॉमन नावाचा आहे. ओ येस येस येस, आपण बघूया. शो टेबल्स राईट, ह्याच्यामध्ये बघूया. हा कॉग्नी नावाचा टेबल आहे ह्याच्यामध्ये. सो टेबल डिस्क्राईब झालाय तो. आपण सपोज आता बॅचेस करते. एक मिनिट. यूज बघा मी आता तो डेटाबेस न यूज करता दुसरा डेटाबेस यूज करतो जे आपण स्टार्टिंगला क्रिएट केला होता. ठीक आहे, आता तो डेटाबेस मी यूज केला. सो DESC काय VATCH बॅच. सॉरी, ओके थांबा. आपण डिस्क्राईब डेटाबेस करू शकत नाही, आपण फक्त टेबल डिस्क्राईब करू शकतो. ठीक आहे, सो डेटाबेस क्वेरी रन करते. त्याच्यामधला एक टेबल यूज करूया आपण. दुसरा डेटाबेस नेम सेम झालं, एम्प्लॉई. ठीक आहे, एम्प्लॉई करू. डिस्क्राईब EMPLOY एम्प्लॉई. ठीक आहे, आता हा जेव्हा मी रन करेल कमांड त्यावेळी काय आहे की एम्प्लॉय मध्ये त्या टेबल मध्ये किती फील्ड्स आहेत, त्यानंतर त्याच्यामध्ये प्रत्येक फील्डचा कोणता टाईप आहे, कोणत्या टाईप ऑफ व्हॅल्यूज त्याच्यामध्ये आहेत, त्याच्यानंतर कोणती व्हॅल्यू भरली गेलेली आहे कोणती नाही गेली आहे. म्हणजे हे नल मध्ये दिसतंय. नल म्हणजे काय की जी कॉलम आपण रिकामा ठेवतो त्याला आपण काय होतं बाय डिफॉल्टली नल येतो एसक्यूएल मध्ये. ठीक आहे, सो ह्या सगळ्या डिफॉल्ट मध्ये नल आहेत, एक्स्ट्रा मध्ये काहीच नाही किंवा हे एक्स्ट्रा वेगळंच आहे. आणि हे की आहे. फर्स्ट म्हणजे काय कन्स्ट्रेंट आहेत की कोणत्या फर्स्ट आयडी साठी तुम्ही कोणती कन्स्ट्रेंट यूज केलाय, प्रायमरी की. तर ह्या सगळ्या गोष्टी डिस्क्राईब केल्या. डिस्क्राईब करणं म्हणजे काय करणं, थोडक्यात खोलून दाखवणं सगळं की ह्या टाइप्स ऑफ फील्ड्स आहेत, ह्याच्यामध्ये ह्या टाइपचा डेटा आहे, ह्या टाइपचा आहे. ठीक आहे, आता ही कमांड तुम्ही अशी पण लिहू शकता. DESCRIBE डिस्क्राईब एम्प्लॉई. डायरेक्ट DESC पण लिहू शकता किंवा DESCRIBE डिस्क्राईब एम्प्लॉई. जरी तुम्ही हा कमांड रन केली तर तुम्हाला कोणताही एरर येणार नाहीये. तुमचा डेटा काय होणार आहे, टेबल काय होणार आहे, डिस्क्राईब होणार आहे. गणेश समजतंय का? नाही, अजून नाही समजत. लक्ष द्या, समजेल. ठीक आहे, सो महेश गाणं म्हणायचंय. कोण गाणं म्हणतंय मग, आवाज येतोय. ठीक आहे, कोणत्या कोणत्या कमांड बघितला सांगा. साक्षी कोणत्या कोणत्या कमांड बघितला. हॅलो, आवाज येतोय का आकाश? येस मॅम. हा, आतापर्यंत कोणत्या कोणत्या कमांड बघितल्या. तेच का मॅम जे क्रिएट आणि ते वाले म्हणताय तुम्ही? आता जे मी तुम्हाला प्रॅक्टिकल करून दाखवलं कोणत्या कोणत्या अच्छा. कमांड्स आहेत. हा टू शो डेटाबेसेस वाला, त्यानंतर टू यूज डेटाबेस. रवी, जे आता आपण आता प्रॅक्टिकल घेतलं मला ओव्हरऑल समजून सांगायचंय जेणेकरून सगळ्यांना समजेल. फ्रॉम फर्स्ट. ओके, राईट, स्टार्ट. आवाज गेला पाहिजे ऑनलाईन स्टुडंट्सला. मॅम ओके, स्टार्ट. नाही, फर्स्ट ऑफ ऑल आता आपण DDL कमांड बघितलं, त्याच्यामध्ये क्रिएट बघितली. ठीक आहे, क्रिएट ना काय करू शकतो. त्याच्यानंतर आपण अजून 2-3 कमांड बघितल्या, शो, यूज, डिस्क्राईब. ठीक आहे, त्यानंतर अजून काय. सो ह्याचा मिनिंग काय असतो किंवा
ह्या कमांड कशाला युज होतात, हे सगळं फक्त एक ओव्हरव्ह्यू सांगायचं, जे की मी आता तुम्हाला समजून सांगितलं तेच. एसक्यूएल कमांड्स मध्ये DDL एक लँग्वेज आहे, डेटा डेफिनेशन लँग्वेज. याच्यामध्ये क्रिएट ऑनलाईन स्टुडंट्स आवाज जातोय का? आकाश आवाज येतोय? हो मॅम येतोय. येतोय, ओके ठीक आहे. तर DDL लँग्वेज मध्ये 4 कमांड्स यूज केल्या जातात, क्रिएट, अल्टर, ड्रॉप आणि ट्रंकेट. Okay. तर क्रिएट डेटाबेस आणि टेबल क्रिएट करण्यासाठी यूज केलं जातं. तर त्याचा सिंटॅक्स आहे क्रिएट डेटाबेस, डेटाबेस नेम. ओके. आणि टेबलसाठी क्रिएट टेबल, टेबल नेम आणि त्याचं डिस्क्रिप्शन. ओके, सो ह्याच्यामध्ये रवी मला हे सांगा की मी कोणता डेटाबेस तुमच्या समोर क्रिएट केला आणि कोणती क्वेरी यूज करून केला? डेटाबेस आपला बॅच नावाचा होता. बॅच नावाचा डेटाबेस होता, तो मी क्रिएट केला. बरं ठीक आहे. सो कसा केला क्रिएट? क्रिएट डेटाबेस आणि बॅच नेम. बॅच, क्रिएट डेटाबेस आणि बॅच, फक्त एवढंच केलं? क्रिएट डेटाबेस आणि बॅच, फक्त एवढंच केलं का? सेमिकोलन इज दी कंपल्सरी. ओके, कोणती जरी क्वेरी तुम्ही केली तर सेमिकोलन काय करायचंय, कंपल्सरी द्यायचं आहे. ओके, सो नंतर काय केलं आपण, यूजचा काय उपयोग आहे, यूज का करतो आपण? आपल्याला माहित नाही किती डेटाबेस आहेत डेटाबेस मध्ये, स्कीमाज मध्ये स्कीमाज मध्ये. ओके, आपल्याला त्यातले लिस्ट घ्यायची डेटाबेसेसची. ओके, ते आपण कसं करणार, शो डेटाबेसेस, ओके, त्याच्याने आपल्याला डेटाबेसेसची लिस्ट येईल. लिस्ट यू. ओके, मग आपण कुठला डेटाबेस यूज करायचा त्यासाठी यूज डेटाबेस ने डेटाबेस. ओके, यूज ना काय होणार आहे, पर्टिक्युलरली आपण डेटाबेस मध्ये एंटर करणार आहे आणि त्या पर्टिक्युलर डेटाबेस मध्ये आपण क्रिएट करू शकतो, अपडेट करू शकतो, डिलीट करू शकतो. म्हणजे जस्ट तो आपल्याला त्या आता बघा, बॅचच्या डेटाबेस मध्ये टेबल्स नव्हते माझे, ठीक आहे, म्हणून तो डेटाबेस मी यूज केला का? नाही यूज केला. कोणता डेटाबेस यूज केला की ज्याच्यामध्ये काय असणार आहे, टेबल्स असणार आहे, ठीक आहे, म्हणून मी हा डेटाबेस यूज केला होता. त्याच्यासाठी यूज कीवर्ड यूज करून काय केलं होतं, हे केलं. त्याच्यानंतर सांगा शो कशासाठी आहे? लिस्ट ऑफ डेटाबेस शो करण्यासाठी. आता शो टेबल्स कशासाठी? लिस्ट ऑफ टेबल्स शो करण्यासाठी. पण कोणत्या डेटाबेस म्हणजे पर्टिक्युलर डेटाबेस मध्ये जाऊन तुम्ही काय करू शकता, शो कमांड फायर करू शकता, ज्याच्यामधलं पर्टिक्युलर डेटाबेस मधले टेबल्स काय होतील, तुम्हाला शो होतील. आय होप इथपर्यंत सगळ्यांना समजलेलं असेल. सो त्याच्यानंतर आहे फॉर क्रिएट टेबल. फॉर क्रिएट त्याच्यासाठी सिंटॅक्स आहे, कमांड आहे, राईट करा. येस महेश. क्रिएट टेबल, टेबल नेम. ठीक आहे. सो आता जे आपण बॅच डेटाबेस क्रिएट केला होता तो यूज करायचा आहे आधी, आणि त्याच्यामध्ये टेबल क्रिएट करा इन्फॉर्मेशन नावाचा. काय सांगितलं मी? So first of all we have to use the database of batch, BATCH, batch. आता मी काय केलंय, बॅच डेटाबेस यूज केलाय ज्याच्यामध्ये मला आता टेबल क्रिएट करायचंय. ठीक आहे. सो व्हॉट विल बी माय कमांड, क्रिएट टेबल, टेबल नेम अँड ह्याच्यामध्ये ब्रॅकेट कॉलम 1. हा, कॉलम 1 फिल्ड्स राईट करते डायरेक्ट. अरे वो कंस्ट्रेंट्स टॉपिक में है, कंस्ट्रेंट्स. महेश आप बहुत आगे आगे मत जाओ. कॉलम 1 उसका डेटा टाइप और कंस्ट्रेंट्स. ओके, तसंच अप टू तुम्ही कॉलम एन पर्यंत करू शकता. डेटा टाइप आणि कंस्ट्रेंट्स. ओके,
आता मी बॅच डेटाबेस यूज केलाय, आता ह्याच्यामध्ये मला टेबल क्रिएट करायचंय. सो व्हॉट विल बी माय कमांड लाईक क्रिएट टेबल. टेबल नेम काय सांगितलं होतं टेबलचं नेम मी? इन्फॉर्मेशन, राईट? इन्फॉर्मेशन. ओके. आणि त्याच्यामध्ये पॅरेंथेसिस मध्ये आपल्याला द्यावं लागतील कॉलमची नावं. फर्स्ट माझा कॉलम असेल आयडी. ठीक आहे. त्याचा डेटा टाइप असेल आयडी म्हणजे मला 1 2 3 4 जेवढे जेवढे माझे स्टुडंट्स असतील त्याला मी आयडी देईन काहीतरी. ठीक आहे. काय असेल त्याचा डेटा टाइप? इंट. नंबर्स येणार आहेत म्हणजे म्हटलं तो काय असणार आहे? इंट. ओके. त्याच्यानंतर कन्स्ट्रेंट, त्याच्यामध्ये प्रायमरी की येते, नॉट नल येतं, फॉरेन की येते, ते आपण कन्स्ट्रेंट टॉपिक मध्ये म्हणजे व्यवस्थित बघूया. बट प्रायमरी कीचा मीनिंग सांगेन मी ह्याच्यामध्ये की तो पर्टिक्युलरली काय करतो आपण? युनिकली डिफाईन करतो. आता फर्स्ट रो मी इन्सर्ट केलाय. ठीक आहे. त्याला आयडी दिली 1, त्याच्यामध्ये स्टुडंटचं नेम असेल काहीतरी श्रुती. ठीक आहे. तर आता मी सेकंड आयडी देताना 1 देऊ शकत नाही. का नाही देऊ शकत? कारण आपण त्याला कन्स्टंट यूज केलाय प्रायमरी कीचा. प्रायमरी ही नेहमी आपण नॉट नल आणि युनिक ठेवतो. ठीक आहे. एकच की आपण डबलदा यूज करू शकत नाही. जर आपण यूज केली तर त्याच्यामध्ये एरर येईल आपल्याला. वी कॅनॉट यूज द डुप्लिकेट की. ओके. हा एरर येईल. ठीक आहे. नेक्स्ट आहे माझा नेम. नेम मध्ये कोणत्या टाईपचा डेटा असेल? varchar. हे एक डेटा टाइप आहे आणि त्याच्यामध्ये ब्रॅकेट मध्ये आपण काय करतो? साईज लिहितो. आता हे साईज वगैरे काय ते आपण डेटा टाइप्सच्या कॉलम मध्ये बघणार आहे. ठीक आहे. आता फक्त जस्ट एक बघा की ओव्हरऑल मी एक टेबल क्रिएट केलंय ज्याच्यामध्ये मी कॉलम फर्स्ट घेतलाय आयडी, कॉलम सेकंड घेतलाय नेम आणि त्याच्यासाठी कन्स्ट्रेंट सॉरी डेटा टाइप अँड इट विल बी लाईक असं एवढंच. त्याच्यानंतर तिसरा एज. एज मध्ये आपण काय घेऊ शकतो? इंट. त्याच्यानंतर सिटी. सिटी varchar आणि हा करू शकतो. ओके. आता याच्यामध्ये बघा मी इथं एक कॉमा देते. मला इथं एरर येतो, सिंटॅक्स एरर. ठीक आहे. तुम्ही इथं डायरेक्ट लास्ट कॉलम जो काही असेल तुम्ही कॉमा देऊ शकत नाही. त्याच्यावरती जेवढे जेवढे तुमचे कॉलम्स असतील सेपरेटली डिफाईन करण्यासाठी आपण काय करतो? कॉमाचा यूज करतो. ओके. आणि इथं आपली पूर्ण क्रिएटची क्वेरी झाल्यानंतर आपण एक सेमीकोलन कंपल्सरी यूज करणार आहे. ठीक आहे. आता मी ही क्वेरी रन करते. काय झालं गणेश? क्रिएट टेबल इन्फॉर्मेशन. आपला टेबल क्रिएट झालेला आहे आणि इथं ग्रीन ह्याच्यामध्ये टिक दिसतंय म्हणजे काय? आपली क्वेरी बरोबर रन झालेली आहे. ओके. जर आता ही डबल मी करायला जाते हे बघा इथं बघा रेड मध्ये रॉंग आले म्हणजे काय आहे की एरर येणार आहे म्हणजे काहीतरी तुम्ही चुकीचं केलेलं आहे. सो ह्याच्यामध्ये एरर काय आलाय की टेबल इन्फॉर्मेशन ऑलरेडी एक्झिस्ट. जर ह्याच्यामध्ये डेटाबेस ऑलरेडी तुम्ही क्रिएट केलाय, दुसरा एखादा क्रिएट करायला जाते त्यावेळी तुमचा डेटाबेस दुसरा क्रिएट होत नाही. त्याच्यामध्ये आपल्याला एरर काय येतो की टेबल असेल तुमचा डेटाबेस असेल हे ऑलरेडी एक्झिस्ट आहे. तुम्ही दुसऱ्यांदा त्याला क्रिएट करू शकत नाही. समजलं? एररचा मीनिंग समजून घ्या. क्रिएट करताना प्रत्येक एक कीवर्ड व्यवस्थित लक्ष देऊन करा. ठीक आहे. जेणेकरून काय जणांचं काय होतं क्रिएट तर लिहिता तुम्ही टेबल लिहित नाही, डायरेक्ट टेबलचं नाव लिहून देता आणि म्हणता मॅडम मी क्रिएट केलं माझं क्रिएटच झालं नाही. त्यावेळी काय होतं तुमचं अशा गोष्टी होतात. ठीक आहे. सो एकदम केअरफुली करायचं. आता हा फर्स्ट टेबल आपला क्रिएट झालेला आहे. कशामध्ये क्रिएट केलाय मी गणेश? बोला गणेश. येस, व्हेरी गुड. बॅच डेटाबेस आपण यूज केलं त्याच्यामध्ये टेबल क्रिएट केलाय. कोणता? इन्फॉर्मेशन. ओके. सो ठीक आहे. आता तुम्ही एक युजरचा टेबल क्रिएट करा. एक क्वेरी घ्या, क्वेश्चन घ्या. राईट क्रिएट अ टेबल. ऑनलाईन स्टुडंट स्क्रीन शेअर करून मी बघणार आहे. ठीक आहे. क्रिएट अ टेबल. आकाश राईट करताय ना? हो मॅम लिहित आहे. ओके. क्रिएट टेबल युजर. टेक द फील्ड्स. म्हणजे फील्ड म्हणजे काय घ्यायचं आपल्याला? कॉलम.
Take the fields first name, last name, email ID and password. First name, last name, email ID आणि पासवर्ड. कोणाकोणाचं कंप्लीट झालं की मला लगेच हे करायचं आणि त्याच्यानंतर ते क्रिएट केल्यानंतर मला टेबल शो केलेला दाखवला पाहिजे. ठीक आहे, 1 by 1 आणि 5 मिनिटात दाखवायचं मला. निकिता समजला क्वेश्चन? वैष्णवी, युजर नावाचा टेबल क्रिएट करा ज्याच्यामध्ये फील्ड्स असतील माझं फर्स्ट नेम, लास्ट नेम, ईमेल आयडी आणि पासवर्ड. सगळ्यांचा डेटा टाइप असेल वॅलकॅट. सगळ्यांचा हा एज व्ह्यू करून शेवटला हा एज व्ह्यू पण शेवटला एक द्यायचं असेल तर सांग, एखादं तरी फिल करायचं असेल तर. गणेश हा टेबल क्रिएट करून दाखव. ऑलरेडी केलंस का? याच्यासाठी काय आहे? सर्व डाउनलोड हो गया है क्या? ऑलरेडी किया है क्या? कोई बात नहीं, मैं इसको कैंसिल कर देती हूँ. पूरा डिलीट करना है. पण ते असं झालं ना. घेऊन गेलास का? ओके सो रेडी केलंस का? कॅन्सल होते बट जस्ट नोटबुक मध्ये क्वेरी लिहून दाखवू शकते तुम्हाला. पॉझिटिव्ह ठेवण्यासाठी काय म्हणतो? बैच टेबल, बैच डेटाबेस चाहिए, उसमें से मुझे यूजर टेबल चाहिए. डेटाबेस कोणता? बैच क्रिएट करो डेटाबेस में टेबल चाहिए. टेबल में फील्ड्स चाहिए मुझे. टेबल कोणता? मुझे बताया ना आपके सबके साथ चलो, मुझे पता है आपको सब आता है लेकिन आप ऐसा क्यों करते हो? मुझे फिर मेरे लेवल से सारे का फोन करना है. तो मैं उस दिन और आप कोई तीसरा ही काम कर रहे हो, ऐसा चलेगा क्या? आपके साथ आपकी फ्रेंड बैठी है, अगर उसको बीच में से कोई प्रॉब्लम आ गई तो आप उससे बता सकते हो ना. और आप चल रहे यहाँ आगे गाड़ी पर पेट्रोल संपले बेचारी लेट मांग. Okay, go to the Google. महेश आप आपका टास्क करो. निकिता कुठे झालोय आपण? ओके, ऑनलाईन मध्ये कोणाकोणाचं झालंय? माझं झालं. मॅम गणेश यू आर कंप्लीटेड. स्क्रीन शो करा. हे काय आहे? वेब कम्युनिटी आहे. म्हणजे अशी कम्युनिटी घ्यायची सगळ्यांना सपोर्ट करायचं. एक सो आपल्याला याच्यामध्ये जाऊन आपल्याला लॉग इन सायकल करायला मिळते पण आपल्याला स्क्रीन विजिबल आहे का? येस
गणेश कोणते कोणते फील्ड्स घेतले तुम्ही? फर्स्ट नेम, लास्ट नेम, ईमेल आणि पासवर्ड. ओके, आणि सगळ्याच्या नेम वॅट करत. ओके, ठीक आहे. नेक्स्ट, साक्षी शो मी टेबल. तुमचं नाव आहे. त्याच्यात ते जातं लगेचच, त्याला सेव्ह करावं लागतं. ठीक आहे, ऑलरेडी आपण क्रिएट झालेले यूज कर फक्त डेटाबेस बॅच यूज करा, त्याच्यामध्ये टेबल क्रिएट कर युजर नावाचा. यूज बॅच. पहिलं फील्डचं नाव आता टेबल बनवलं. गेलं कारण तू सेव्ह केलं नव्हतं नाही साक्षी स्वामी क्वेरी ईमेल आयडी काय त्यामुळं मला हे टाईपच नाही करता येते. साक्षी काय हॅलो तो पण हॅलो हॅलो मॅम लॅपटॉप थोडे प्रॉब्लेम देतोय तर मला टाईप करायला प्रॉब्लेम होतोय, थोडा वेळ लागेल. बरोबर, ठीक आहे. मग शो कुणाकुणाचं ग्रुप आहे संजना? वैष्णवी शो विथ दिसते मॅम. आता ह्या मध्ये तुला काय करायचंय? ओके, व्हेरी गुड. कोणते कोणते फील्ड्स घेतलं? फर्स्ट नेम, लास्ट नेम, ईमेल आणि पासवर्ड. आयडी द्यायची नाही. ओके संजना, शो me the tables which you created in a batch database. एकच टेबल क्रिएट केलाय का? हा मॅम. ओके, तरी पण मला बघायचं आहे शो. फर्स्ट नेम, लास्ट नेम. डेटाबेसचं नाव बॅच आहे, टेबलचं नाव मध्ये प्रायमरी की शकत नाही, कारण का मेल आयडी सगळ्यांच्या वेगवेगळ्या असतात. ओके, काय टेबलचं नेम? युजर. प्रायमरी की आपण देतो पण आयडीला देतो. ठीक आहे, फर्स्ट नेम हे असं चिटकून दे, असं वेगळं वेगळं द्यायचं नाही. ते ऍज अ डेटा टाइप म्हणून कन्सिडर केलं त्यांना. ओके, ठीक आहे. इथपर्यंत कुणाला डाऊट आहे का? आकाश, हॅलो आकाश. मॅम करत आहे मी. करत आहे. ओके, ठीक आहे. होमवर्क घ्या, एक होमवर्क. Create the table of technology. Create the table of technology. Create the table of technology which will be exist in my college database. Which will be exist in my college database. Which will be exist in my college database, and the fields
in a tables are ID, first name, last name, age, ID, first name, last name, age, mail ID and branch. ठीक आहे, हा होमवर्क उद्या करून आणायचा आहे. सो आजच्यासाठी आपण एवढंच हे करू. राहिलेला पार्ट आता उद्या ठीक आहे. आता टेबल क्रिएट केलाय तर त्याच्यामध्ये आता माझा क्वेश्चन लक्षात गेला. कोणी लिहिलेला आहे क्वेश्चन? श्राद्धानं लिहिलंय बघ, त्यांच्याकडून घ्या क्वेश्चन. वाटलं तर इथे चॅट मध्ये पेस्ट करा. जे ऑनलाईन स्टुडंट्स आहेत त्यांनी डायरेक्ट क्वेश्चन पेस्ट करून द्या आणि मी इथला कोड पण डायरेक्ट पेस्ट करून देते, जेणेकरून आजच्या सगळ्या प्रॅक्टिकल. ओके, तो ज्याला ऑनलाईन बघायचं आहे डायरेक्ट तुम्ही जाऊन एकदा रेकॉर्डिंग डबल बघा गणेश, ठीक आहे, कारण ह्याच्या पलीकडे परत रिपीट होणार नाही, कारण रिपीट करण्यासारखं त्याच्यामध्ये काहीच नाही. सो ठीक आहे, आजच्यासाठी फक्त एवढंच. राहिलेला पार्ट आपण उद्या बघूया. आज आपण काय काय करायला शिकलो? क्रिएट डेटाबेस, श्रुती काय, यूज डेटाबेस, ओके, क्रिएट डेटाबेस. निकिता अजून काय बघितलं? टेबल क्रिएट करेल. अजून त्याच्यामध्ये कॉलम कसे इन्सर्ट करायचे ते बघितलं. डिस्क्राईब केलं. डिस्क्राईब थ्रू काय केलं की आपण सगळा डेटा, सगळे टेबल डिस्क्राईब होतो. ठीक आहे. आणि आजचा टास्क झाल्यानंतर, होमवर्क झाल्यानंतर सगळ्यांनी मला फाईल सेंड करायच्या व्हॉट्सअपला आपापला नेम टाकून. ठीक आहे. This kind of data we can store in an var tag, okay? But ये var केलं काय सर? शेअर केलं ऑलरेडी. सेशन पाठ आपण उद्या बघूया. ठीक आहे. यू कॅन लेफ्ट द मीटिंग. आपण